हाय फ्रेंड्स, आज आपण झटपट अशी नाश्त्याची रेसिपी पाहणार आहोत। अगदी सोप्या पद्धतीने सकाळच्या घाई गडबडीमध्ये अगदी 10 मिनिटांमध्ये तुम्ही हा नाश्ता बनवू शकता। आज आपण बनवणार आहोत मेथीचे पराठे। अगदी मस्त मऊ लुसलुशीत आणि हे पहा, तुम्ही बघू शकता इथे आपले पराठे किती छान झालेत, एकदम मस्त आणि टम्म फुललेत। इथे मी पराठे बनवण्यासाठी एक मेथीची जुडी छान अशी निवडून घेतली आहे आणि स्वच्छ धुवून नंतर बारीक कट करून घेतली आहे। हे पहा, यामधलं पूर्ण पाणी निथळून घेतलं आहे। यामध्ये आपल्याला गव्हाची कणिक घालायची आहे। इथे मी 2 वाट्या गव्हाचं पीठ घातलं आहे, हे पहा, आणि 3 चमचे बेसन पीठ घालायचं आहे। मी इथे एक वाटण बनवून घेतलं आहे। 4 ते 5 हिरव्या मिरच्या, 7 ते 8 लसूण पाकळ्या मिक्सरला फिरवून घेतल्यात, ते आपल्याला यात घालायचं आहे। अर्धा चमचा लाल तिखट घालायचं आहे, पाव चमचा हळद घालायची आहे, चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि 2 ते 3 चमचे पांढरे तीळ घातलेत। हे आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे। यामध्ये आपल्याला तेलाचं मोहन घालायचं आहे, 2 चमचे, आणि हे मिक्स करून घ्यायचं आहे। थोडं थोडं पाणी घालून आपल्याला हे पीठ भिजून घ्यायचं आहे। एकदम पाणी घालायचं नाही आहे, पाणी थोडं थोडं करून घालायचं आहे। हे मेथीचे पराठे चवीला खूप छान लागतात। सकाळच्या घाई गडबडीमध्ये तुम्ही अशा पद्धतीने झटपट 10 मिनिटांमध्ये हे मेथीचे पराठे बनवू शकता आणि मुलांच्या डब्यासाठी देखील अशा पद्धतीने हे मेथीचे पराठे बनवून देऊ शकतात। चवीला अप्रतिम लागतात। हे पहा, इथे आपलं हे पीठ छान भिजून झालं आहे। यावरती आपल्याला झाकण ठेवायचं आहे आणि 10 मिनिटं हे छान भिजू द्यायचं आहे। 10 मिनिटं झालेली आहेत, आपलं पीठ छान असं भिजलं आहे, हे पहा, आणि याचे आपल्याला गोळे बनवून घ्यायचे आहेत एकसारखे। हे पहा, इथे आपण गोळे बनवून घेतलेत आणि गव्हाची कणिक घ्यायची आहे लावण्यासाठी। आपल्याला इथे एक छोटा गोळा घेऊन तो अशा पद्धतीने लाटून घ्यायचा आहे थोडासा, आणि आपण जशी पोळी बनवतो त्या पद्धतीने यावरती थोडंसं तेल लावायचं आहे, थोडंसं पीठ टाकून घ्यायचं आहे आणि त्रिकोणी अशी घडी घालून घ्यायची आहे आणि हलक्या हाताने आपल्याला हा पराठा लाटून घ्यायचा आहे आणि जास्त पातळ लाटायचा नाही आहे, थोडासा जाडसरच लाटून घ्यायचा आहे। हे पहा, या पद्धतीने अगदी हलक्या हाताने लाटून घ्यायचा आहे। इथे आपला पराठा लाटून झाला आहे, हे पहा, आणि हा पराठा दोन्ही बाजूने छान असा खमंग भाजून घ्यायचा आहे। तेल लावायचं आहे, हे पहा, एकदम मस्त पाहू शकता तुम्ही, आपला पराठा एकदम छान असा खमंग भाजला गेलाय आणि एकदम मस्त झालाय। इथे मी अशाच पद्धतीने पराठे बनवून घेणार आहे। हे पहा, व्हिडिओमध्ये दाखवल्या पद्धतीने तेल लावून आणि त्याची त्रिकोणी घडी घालून हा पराठा मी लाटून घेतलाय। तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, म्हणजे माझ्या येणाऱ्या प्रत्येक रेसिपीचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल। हे पहा, इथे आपले पराठे बनवून तयार आहेत, एकदम मस्त झालेत आणि खमंग असे मेथीचे पराठे तयार आहेत। तुम्ही पाहू शकता इथे आपला पराठा किती छान झालाय, ते एकदम मस्त। तुम्हाला जर माझी आजची रेसिपी आवडली असेल तर रेसिपीला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा, म्हणजे माझ्या येणाऱ्या प्रत्येक रेसिपीचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल। आणि आजचा हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पाहिला त्याबद्दल तुम्हा सर्वांचे खूप खूप मनापासून धन्यवाद।